नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पंचायत समिती सडक अर्जुनी समोर ग्रामसेवकांचे विविध मागण्यांना घेऊन निदर्शने। दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यातील ग्रामसेवकांनी देशव्यापी संप पुकारला। महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 136 या नोंदणीकृत संघाच्या अनुषंगाने राज्यातील विविध जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांना घेऊन देशव्यापी संप पुकारला। आज 26/11/2020 रोजी सर्वप्रथम पंचायत समिती कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले व संविधान दिनाचे औचित्य साधून प्रास्ताविक वाचन केले। तसेच 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येत ग्रामसेवक उपस्थित होते, तर सडक अर्जुनीचे BDO ही उपस्थित होते। सदर कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर देशव्यापी संपाची निदर्शने केली। यावेळी 1 ते 17 मागण्या पत्रात नमूद असून 2005 नंतरचे ग्रामसेवक यांना जुनी पेन्शन लागू करणे, प्रवास भत्ता वाढ, शैक्षणिक अर्हता बदल, अतिरिक्त कामे कमी करणे, कर्मचारी मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसेवकाची घातलेली अट रद्द करणे यासारखे विविध मागण्या घेऊन संप पाळण्यात आला। महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 136 अंतर्गत गोंदिया जिल्ह्याच्या वतीने तालुका सडक अर्जुनीचे अध्यक्ष श्री BT खोटेले उपस्थित होते, तर उपाध्यक्ष श्री RD देशमुख, सचिव श्री BK चव्हाण, कोषाध्यक्ष श्री ON कापगते, तसेच JS नागलवाडे, कुमारी CW कापगते, कुमारी SS कटरे, तसेच GR भेलावे, HR सूर्यवंशी सह अन्य ग्रामसेवक मोठ्या संख्येत उपस्थित होते। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा गोंदियाच्या वतीने जो संप पुकारणारा देशव्यापी, याच्यामध्ये ग्रामसेवक संघटना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना DNE 136 याच्यामध्ये संपूर्ण 100% सहभागी आहे। संपाची मुख्य मागणी पंचायत राज विकास अधिकारी, म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही 10-10, 12-12 वर्ष आम्हाला जेव्हा पदोन्नती मिळतो त्या पद्धतीनं आमची सेवा ज्या पद्धतीने होते ती सेवाच्या त्याला आम्हाला पंचायत विकास अधिकारी हा पद हवा होता। त्याच्यासाठी मागे पण आम्ही संप खूप केला, ते शासन दरबारामध्ये ही मागणीवर मागितला, पण त्या मागणी संघटना याच्यामध्ये सहभागी आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व संघटनाची एक जुटीने मागणी आहे ती जुनी पेन्शन लागू करा। 2005 नंतर आम्ही जे कर्मचारी लागलो त्यांना जुनी पेन्शन लागू करा, ही आमची मुख्य मागणी आहे।